एक सातत्याने शेतकऱ्यांकडून तक्रार येते ती म्हणजे लिंकिंगची, आणि म्हणून त्याही संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर लिंकिंगच्या संदर्भातला बोर्ड लावायला सांगण्यात येणार आहे, त्याच्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे। लिंकिंगचा कुठे आग्रह झाला तर त्या संदर्भात त्या नंबरवर फोन करून त्याच्यावर कारवाई केली जाईल। काही कृषी केंद्रांनी आमच्या हे लक्षात आणून दिलं की आम्हाला लिंकिंग करायचं नाही, पण पुरवठादार कंपनी ही कंपल्शन करते लिंकिंगचं। अशा पद्धतीत आम्ही हाही निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याकडनं त्याची माहिती घ्यायची आणि साधारणपणे खतं वगैरे या ज्या गोष्टी आहेत या मोठ्या प्रमाणात सबसिडीत आपण देतो, त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट लावता येतो। त्यामुळे लिंकिंग हा जर कंपन्यांनी केलं तर एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। अशा प्रकारचा निर्णय देखील आपण केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही लिंकिंगचा सामना करावा लागू नये अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे। विशेषतः दुर्गम भागामध्ये सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजेत या संदर्भातला आपला प्रयत्न आहे। कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो, कारण चांगला हंगाम असू शकेल अशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे या कृषी मंत्री चांगला हंगाम असू शकेल अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे कीड व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं आहे। कारण या इकडे इकडे ना इथे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये कापसावर गुलाबी बोंडअळी असेल किंवा सोयाबीनवर येलो मोझॅक असेल किंवा इकडे धानावर मावा तुडतुडा असेल, अशा प्रकारचे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी संत्र्यावर तेल्यासारखा रोग असेल, असे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले। आणि म्हणून कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे या दृष्टीनं सगळी काळजी घेण्यात येते आहे। विशेषतः यावर्षी डिजिटल शेतीशाळा ही देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येतील। शेतकरी त्याच्यावर डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या संदर्भात म्हणजे शेतीमध्ये कीड व्यवस्थापन असेल किंवा चांगल्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पद्धतींच्या बाबतीत शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन हे त्या माध्यमातून आपण देणार आहोत। एक कृषी विभागाने अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे, एक महाविस्तार ॲप हा कृषी विभागाने आता लॉन्च केलेला आहे। महाविस्तार ॲपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे। AI पॉवर्ड ॲप आहे आणि याच्यावर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे, त्याचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहेत। मग कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला, कुठली लागवड करायची आहे त्याची काय पद्धती आहे, कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे त्याची काय पद्धती आहे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे, अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे। त्याचे व्हिडिओज देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉट देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे। त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्याने विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय आहे हे देखील त्या ठिकाणी मिळेल। त्यामुळे एक प्रकार